नमस्कार मित्रांनो. सध्या आपल्या भारत देशात प्रश्न विचारणे हा सुद्धा गुन्हा ठरू लागला आहे. कुणीच कुणाला प्रश्न विचारायचा नाही. विचारलाच तर उत्तर द्यायला कुणीही बांधील नाही. तुमच्या प्रश्नाकडं कुणी ढुंकूनसुद्धा पाहणार नाही. कसली प्रतिक्रिया दिली जाणार नाही. तुमचा कितीही महत्त्वाचा प्रश्न असला तरी तो कवडी मोल ठरवला जाईल. शिवाय तुमच्याकडे पाहून तुच्छतेने हसलं जाईल. एवढं होऊनही तुम्ही तुमचा प्रश्न वारंवार विचारला तर तुम्हाला धर्मद्रोही, देशद्रोही ठरवलं जाणार. छोट्या मोठ्या कारणावरून तुम्हाला कोर्ट कचेरीच्या फेऱ्या माराव्या लागतील. एवढंच नाही, तुम्हाला जेलमध्ये सुद्धा जावं लागेल. गेल्या 12-13 वर्षात आपल्या देशात हेच पाहायला मिळतंय. हीच का ती आपली लोकशाही, मदर ऑफ डेमोक्रेसी. मित्रांनो, गजनी म्हणजे मोहम्मद गजनी, गौरी, तुघलक आपल्या भूमीवर आले, आक्रमण केलं, इथली संपत्ती लुटली, मंदिरं लुटली, मंदिरं पाडलीसुद्धा, जनसामान्यांना लुटलं, छळलं. तो 1000 वर्षांपूर्वीचा काळ होता, 1000पेक्षा जास्त वर्षांपूर्वीचा. आज 1000 वर्षांनंतरही आपण तेच अनुभवतोय का? मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीरामाच्या मंदिरात सोनं, चांदी, रोख रक्कम आणि इतरही वस्तूंची चोरी झाल्याच्या बातम्या आपल्यापर्यंत पोहोचल्या. पण आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी या विषयावर चकार शब्द काढायला तयार नाहीत. देशभरातून त्यांना प्रश्न विचारले जात आहेत, पण हमारे यहाँ इस्तीफा नहीं दिया जाता म्हणणारे आता हमारे यहाँ जवाब भी नहीं दिया जाता अशाच भावात वावरत आहेत. उत्तर मिळत नाही म्हणून आम्ही कावरे बावरे होतोय ना लेका. आणि त्यातून आम्हाला पुन्हा प्रश्नच पडतोय. तुघलक, गजनी, गौरी मी पुन्हा येईन असं काही म्हणाले होते काय? ज्यांच्याकडे या देशाची जबाबदारी आपण सोपवली, आपलं भवितव्य ज्यांच्याकडे आपण सुपूर्द केलं, ते आपल्या प्रश्नाला उत्तरच देत नाहीत. म्हणून ठरवलं की अभ्यास करणाऱ्या म्हणजे होतकरू विद्यार्थ्यांना हा प्रश्न विचारावा. निदान आपल्या शंकांचं निरसन होईल. त्यांना प्रश्न विचारला तर तेच बिचारे स्वतःच्या डोक्यावर प्रश्नांचं गाठोड घेऊन थकलेले दिसले. त्यांनाच उत्तर मिळत नाही त्यांच्या स्वतःच्या प्रश्नाचं की पेपर लीक करणार खरंच कोण आहे? सरकार की ट्युशन माफिया की एजंट की परीक्षेचं आयोजन करणारी एजन्सी की फक्त एकटा शिक्षण मंत्री ज्याचं आडनाव प्रधान आहे, तोच तो प्रधान मंत्री कोण असेल बुवा? आमच्या भविष्याची राख रांगोळी करणारं, आम्हाला आत्महत्या करायला भाग पाडणारं तो प्रधान नावाचा मंत्री का प्रधान मंत्री? कुठलंच उत्तर मिळत नाही, कुठल्याच प्रश्नाला उत्तर नाही. मग येतो मनात आणि बुद्धीत पुढचा प्रश्न, आणखी एक प्रश्न. आम्ही घोषणा ऐकल्या होत्या, वाचल्या होत्या आमच्या राम जन्मभूमी आंदोलनावेळी. ये तो पहली झाकी है, काशी मथुरा बाकी है. आता अयोध्याकांडानंतर आम्हाला काशी आणि मथुरेत हे असलं काही बघण्याची ताकदच राहिलेली नाही, उरलीच नाही ताकद. पुन्हा मनात प्रश्न, जेलमध्ये जाण्यासाठी आमची काही पात्रता वगैरे ठरवली आहे का? ठरवली आहे तुम्ही की उचल की टाकात, उचल की टाकात? अरे बघू, हजारो सवाल ऐसे, ते नाही का, हजारो ख्वाहिश ऐसी, त्याच्यावरूनच हजारो सवाल ऐसे कि हर सवाल पे दम निकले. जय भारत, जय संविधान. मित्रांनो, धन्यवाद.